आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नंदुरबार शहरातून एक धक्कादायक आणि संवेदनशील घटना समोर आली आहे. मुलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून एका 22 वर्षीय युवकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. चेतन कोळी, वय वर्ष 22, राहणार नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात संशयास्पद वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पालकांच्या तक्रारी आणि नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशी दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. मुलांना विविध छोट्या मोठ्या कामांसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवले जात असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. यानंतर त्यांना एकांतात नेऊन गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास नंदुरबार शहर पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईलमधून 200हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या डिजिटल पुराव्यांचीही पोलिसांकडून सखोल तपासणी. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. तसेच संबंधित अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांकडून गोपनीयता राखली जात आहे. आरोपीत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संशयास्पद व्यक्तीकडून मुलांना पैसे किंवा अन्य प्रलोभने दिली जात असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे. नंदुरबार शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी नरेश चौधरीसह स्वराज्य न्यूज, नंदुरबार. नंदुरबार शहर पुलिस स्टेशन में एक गोपनीय खबर मिली थी कि एक युवक जो है वो पैसों का लालच देके कुछ अल्पवयीन बालक जो है उनके साथ कुछ दुष्कृत्य कर रहा है। तो पुलिस स्टेशन इंचार्ज जो है पुलिस निरीक्षक संदीप पाटिल, इन्होंने एक कमिटी फॉर्म की थी और पीएसआई अमोल देशमुख ये टीम के लीडर थे। उन्होंने जब जो उनको गोपनीय खबर मिली थी उसके अनुसार वहाँ पे जब गए और चेक किया तो वहाँ पे एक उनको युवक सस्पेक्टेड मिला। जब उसको ताबे में लिया तो उसका नाम उसने चेतन प्रकाश कोली करके बताया, जिसकी उम्र 22 इयर्स है और वो रायसिंहपुरा नंदुरबार का रहने वाला है। जब उसके मोबाइल में चेक किया तो मोबाइल में बहुत सारे अश्लील वीडियोस और फोटोज थे। फॉरेंसिक टीम ने उसका मोबाइल ताबे में लिया है, जब्त किया है और जो भी उसका चेकिंग करके और कायदेशीर कार्यवाही करके उसको एफएसएल में भेजना है वो कर दिया है। आरोपी को कल पुलिस स्टेशन में लाके उसके खिलाफ नंदुरबार शहर के पुलिस कांस्टेबल रूपेश पसारे इनकी फिरियाद से नंदुरबार शहर पुलिस स्टेशन में 743/2026 भारतीय न्याय संहिता कलम 308, 3, 3512 और लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम के खिलाफ गुना दाखिल हो गया है। आरोपी को कल कस्टडी में लिया है और अटक किया गया है। फिलहाल ऐसा इन्वेस्टिगेशन में अभी तक रिवील हुआ है कि आरोपी ये 2022 से ये सारी चीजें करता रहा है और उसके मोबाइल में जो भी मतलब अभी तक वीडियो और फोटोग्राफ्स थे, वो वीडियो और फोटोग्राफ के आधार पे जो भी मतलब विक्टिम है उनके पास अभी पहुंचकर वो विक्टिम के मतलब स्टेटमेंट जो है वो रिकॉर्ड